आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न केलाय, खूप वेगानं एक धाव पूर्ण केली आहे. लेग बाईटच्या माध्यमातून ही धाव असणार आहे. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. दोन खेळाडूंमध्ये चांगलं ताळमेळ पाहायला मिळालं आणि एक धाव तिथं अर्जित केली आहे. एका धावेने मात्र या डावाचा श्रीगणेश झालाय. एक धाव धावपलकावरती आहे. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज आहेत रोहित भालेराव. किडनी गॅप मध्ये बॉलला खेळले, चांगला फटका आहे आणि बॉल मात्र सीमारेषच्या दिशेने आता ट्रॅव्हल होतोय. वाईडिश लॉंग ऑन क्षेत्रामध्ये मिडॉनला क्लिअर करत असताना बॉलला पाठवलंय लॉंग ऑन क्षेत्रामध्ये, चौकारा करता 4 धावा. पाच धावा धावपलकावरती आहेत. शोभित आहेत स्ट्रायकिंग वरती, त्यांच्या बॅटमधून चौकार आलाय. शोभित आणि अल्पेश ही जोडी मैदानावरती आहे. पुढचा बॉल स्टेप आउट जरूर झाले, धावेमध्ये उंच बॉल गेलाय. क्षेत्ररक्षक आहेत त्या दिशेने, त्यांच्या हातामध्ये हा बॉल जाईल आणि शोभित यांची खेळी संपुष्टात आली आहे. रोहित भालेराव मिळवत आहेत पहिली सफलता. फलंदाज बाद. सचिन चौधरी मैदानावरती पोहोचतायत इन नेट नंबर 3 वरती. क्रमांक 3 वरती सचिन चौधरी मैदानावरती दाखल होत आहेत. शोभित चांगला एक फटका त्यांच्या बॅटमधून आपण पाहिला, परंतु पुढच्याच बॉलवरती मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नामध्ये ते बाद झालेत. एकूण धावपलकावरती धावा आहेत 5. गोलंदाज रोहित पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवरती. स्विच हिट करण्याचा प्रयत्न अपील झाली आहे पंचांकडे, परंतु बॅट सोबत कदाचित संपर्क आहे बॉलचा आणि त्याचमुळं एक धाव या ठिकाणी प्राप्त होईल. एका धावेने धावपलक पुढे जात आहे. 6 धावा धावपलकावरती आहेत. 6 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. 6 धावा धावपलकावरती. दोनही संघांसाठी समांतर सुरुवात पाहायला मिळाली आहे. धावा देखील आल्यात 6. एक विकेट देखील आली आहे. पुढचा बॉल स्क्वेअर लेग रिजन मध्ये मिसफील्ड झाली आहे आणि बॉल मात्र ट्रॅव्हल झालाय डीप स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये. 2 धावा या ठिकाणी प्राप्त होतील. चांगली रनिंग बिटवीन विकेट पाहायला मिळाली. पुन्हा एकदा 2 धावा अर्जित केल्या. 2 धावेंच्या सहाय्याने धावपलक पुढे जाते. 8 धावेंवरती पोहोचलाय सरवली संघ. खडे गोलवली आणि त्यांच्या विरोधामध्ये सरवली अशी मॅच तुम्हाला पाहायला मिळते. धावपलकावर धावा आहेत 8. पुढचा बॉल पुन्हा एकदा ऑन साइडला टर्न केला. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत मिड विकेट क्षेत्रामध्ये. एक धाव पूर्ण झाली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आहे परंतु ती मिळणार नाहीये. एकच धाव इथे प्राप्त होईल आणि एका धावेच्या सहाय्याने धावपलक पुढे जाते. 9 धावा धावपलकावरती आहेत. 9 रन लॉस ऑफ दी 1 विकेट. प्रथम बॅटिंग करत असताना सरवली टीम. तळेवाडी संघाचे संघनायक आणि वावळोली संघाचे संघनायक नेक्स्ट मॅचच्या टॉससाठी आपण यायचं. इनिंग ब्रेकमध्ये आपण टॉससाठी या. दोन्ही संघांना विनंती आहे इनिंग ब्रेकमध्ये आपण टॉससाठी या ठिकाणी उपस्थित राहणं गरजेचं आहे. गोलंदाज साहिल बॉलिंग ट्रॅकवरती आहेत सेकंड ओव्हरसाठी. शहाफिल बॉलिंग ट्रॅकवरती आहेत.
शाफिल बॉलिंग ट्रॅकवरती दाखल झालेत. स्विच हिट करण्याचा प्रयत्न आहे. थर्डमॅन क्षेत्रामध्ये बॉल गेलाय आणि एका धावेचा प्रयत्न आहे. एक धाव अगदी सहज पूर्ण होईल. चांगली रनिंग बिटवीन विकेट पुन्हा एकदा पाहायला मिळाली. सरवली संघाच्या खेळाडूंनी एक गोष्ट चांगली केली. आतापर्यंत रनिंग बिटवीन द विकेट खूप चांगली पाहायला मिळाली. एका धावेचे रूपांतर 2 धाव्यांमध्ये केलं. जिथे सिंगल आहे ते देखील वेगाने धावलेत. 10 धावा धावपलकावरती आहेत. हाफ ट्रॅकर बॉल सफल झालेत. ऑन साइडला मोठा फटका खेळण्यामध्ये सफल देखील झालेत. अप्रतिम इथे टायमिंग पाहायला मिळाले आणि बॉलला पाठवलंय. 6 धाव्यांकरता षटकार. फलंदाज सचिन यांच्या बॅटमधून हा षटकार आलाय. ऑफ स्टंपच्या बाहेरचा बॉल होता. ऑन साइडला मिड विकेट क्षेत्रामध्ये खेचलाय. षटकार आलाय. 6 धावेने धावपलक पुढे जातोय. एकूण धावपलकावरती धावा आहेत 16. 16 रन ऑन दी स्कोर कार्ड. लॉस ऑफ दी 1 विकेट. पुढचा बॉल राईट आर्म राऊंड द विकेट. अपील झाली आहे पंचांकडे. इम्पॅक्ट कुठे हा प्रश्न महत्वाचा होता आणि धावबा स्वरूपामध्ये फलंदाज बाद देखील झालेत. विकेट. सचिन बाद झालेत. नवीन फलंदाज निखिल मैदानावरती दाखल होत आहेत. क्रमांक 4 वरती एक षटकार जरूर अगोदरच्या बॉलवरती आला होता. स्विच हिट करण्याचा प्रयत्न केला. त्या प्रयत्नामध्ये बॉल पायावरती आदळला. एका धावेसाठी तिथे प्रयत्न केला आणि धावबा स्वरूपामध्ये ही विकेट आली. 16 धावा धावपलकावरती आहेत. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 16 लॉस ऑफ दी 2 विकेट. षटक क्रमांक 2 अद्यापही मार्गस्थ आहे. नवीन फलंदाज मैदानावरती निखिल दाखल झालेत. आणखी एक बॉल पायावरती रॅप झाला. एका धावेचा प्रयत्न आहे आणि एक धाव इथे प्राप्त होईल. वावळोली संघाचे संघनायक आणि बाबू मांडे 11 तळवाडी संघाचे संघनायक विनंती आपण या ठिकाणी टॉस करण्यासाठी इनिंग ब्रेक मध्ये उपस्थित राहणं अनिवार्य आहे. सतरा धावा धावपलकावरती आहेत. 17 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. 17 धावा धावपलकावरती आहेत. एक मोठा फटका या षटकामध्ये आलाय. 17 धावेंपर्यंत मजल मारली आहे सरवली टीमने. पुढचा बॉल पुन्हा एकदा सफल होऊन खेळण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा पायावरती बॉल आदळलाय. पुन्हा एकदा एका धावेचा प्रयत्न झालाय आणि सफलतापूर्वक लेग बाईटच्या माध्यमातून आणखी एक धाव प्राप्त होईल. या षटकामध्ये कमीत कमी 4 बॉल बॅटरच्या पायावरती आदळलेले आपण पाहिलेत. त्याच्यामध्ये लेग बाईटच्या माध्यमातून देखील 3 वेळेस धावा आल्यात. एक वेळेस फलंदाज धावबाद देखील झालेत. एक षटकार देखील आलाय आणि आता शेवटचा एक बॉल शिल्लक. कमी गतीने टाकण्याचा प्रयत्न. दिशेवरती नियंत्रण नव्हतं. वाईड बॉल त्या माध्यमातून आली. अवांतर धाव. अवांतर धावेने धावपलक पुढे जाईल. 19 धावा धावपलकावरती आहेत. 19 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. 19 धावा धावपलकावरती आहेत. पुन्हा एकदा पायावरती बॉल आदळलाय. पुन्हा एकदा एका धावेचा प्रयत्न केलाय आणि मला वाटतं एक धाव प्राप्त झाली आणि एका धावेने धावफलक पुढे जाईल. 20 धावा धावपलकावरती आहेत. 2 षटकांचा खेळ पूर्ण झालाय आणि धावपलकावरती धावा आहेत 20. 20 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. 20 धावा धावपलकावरती आहेत. सरवली टीम 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 20 धावा धावपलकावरती आहेत. इर्शाद बॉलिंग ट्रॅक वरती येत आहेत पुढच्या षटकासाठी. तत्पर्यंत छोटासा ड्रिंक ब्रेक.
मध्ये अप्रतिम टायमिंग, चौकार, 4 धावा. चोवीस धावा धावपलकावरती आहेत. 24 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. 24 धावा धावपलकावरती आहेत. षटक क्रमांक 3 ची सुरुवात गोलंदाज इर्शाद साठी चांगली राहिली नाहीये, परंतु फलंदाजाने पहिल्याच बॉल वरती निखिल यांच्या बॅटमधून चौकार आलाय. यावेळेस देखील अप्रतिम टायमिंग, हुक करत असताना बॉलला पाठवलंय डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये. इट्स मॅक्सिमम पॉवर हिट, षटकार. तीस धावा धावपलकावरती आहेत. 30 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. तीस धावा धावपलकावरती आहेत आणि गोलंदाजांचा मात्र खरपूस समाचार इथे घेण्यास सुरुवात केली आहे फलंदाजाने. पहिल्या 2 षटकांमध्ये केवळ 20 धावा होत्या, परंतु या षटकाच्या सुरुवातीलाच एक चौकार आणि एक षटकार आलाय निखिल यांच्या बॅटमधून आणि नक्कीच आता गोटामध्ये खळबळ माजवून दिली आहे. बॅटिंग करणाऱ्या टीमने खडे गोलवलीच्या गोटामध्ये आता खळबळ इथे नक्कीच माजवली आहे. लगातार 2 मोठे फटके आलेत आणि आता मात्र फलंदाज एका वेगळ्या लयीत कामगिरी करतायत. गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज पुन्हा एकदा इर्षाद सज्ज होत आहेत. त्यांना देखील पुनरागमन इथे करायचं असेल. एकूण धावपलकावरती धावा आहेत 30. 30 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. 30 धावा धावपलकावरती आहेत. पुढचा बॉल पुन्हा एकदा गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवरती सज्ज आहेत. तीस धावा धावपलकावरती आहेत. 2 मोठे फटके आपण लगातार पाहिलेत बॅटर निखिल यांच्या बॅटमधून. पुढचा बॉल टाकण्यासाठी इर्शाद पुन्हा एकदा सज्ज आहेत. आणखीन एक हाफ ट्रॅकर पुन्हा एकदा हुक केलाय डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये. बॅक टू बॅक 2 कन्झिक्युटिव्ह सिक्सेस इन अ रो, षटकार. सुरू आहे. लेंथ आणि लाईन शोधावी लागेल इर्शाद यांना. त्यांच्यावरती आक्रमण झालंय. बॅक टू बॅक दुसरा षटकार आलाय. छत्तीस धावा धावपलकावरती आहेत. 36 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. 36 धावा धावपलकावरती. पहिल्या 2 षटकांमध्ये 20 धावा आल्या होत्या, परंतु षटक क्रमांक 3 च्या पहिल्या 3 बॉलमध्ये धावा आल्या 16. एकूण धावपलकावरती धावा 36. 36 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. 36 धावा धावपलकावरती आहेत. छत्तीस धावा धावपलकावरती आहेत. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज आहेत. इर्शाद. 1 मोर 3 इन अ रो. क्या बात है. अप्रतिम टायमिंग पुन्हा एकदा आपण पाहतोय. ऑफ्टनच्या बाहेर सफल झाले. फुलर लेनचा बॉल आणि त्याला उडवलंय मिड विकेट क्षेत्रामध्ये. 1 मोर बिग हिट, षटकार. अप्रतिम बॅटिंग सुरू आहे. लगातारचे 3 षटकार आलेत फलंदाज निखिल यांच्या बॅटमधून आणि धावफलक वेगाने पुढे जाते. धावफलकावरती धावा आहेत 42. 42. लॉस ऑफ द 2 विकेट. बेचाळीस धावा धावपलकावरती आहेत. 42 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. आक्रमक फलंदाजी निखिल यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. राहुलजींनी उल्लेख केला पहिल्या 2 षटकांमध्ये 20 धावा, परंतु या षटकामध्ये एक चौकार आणि 3 लगातारचे षटकार आलेत. अप्रतिम बॅटिंग सुरू आहे. राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेस मात्र लिडिंग एज हवेत बॉल आणि विकेट इथे आली आहे. आतापर्यंत चौकारा षटकारांची आतिषबाजी पाहायला मिळाली, परंतु 5व्या बॉलवरती इथे सफलता आली आहे. गोलंदाज इर्शाद यांच्यासाठी सुटकेचा निश्वास त्याने सोडला असेल, कारण ज्या पद्धतीने त्यांच्यावरती आक्रमण झाले, धावफलक वेगाने पुढे गेले. 42 धावा धावपलकावरती आणि त्यानंतर निखिल बाद झालेत. नवीन फलंदाज मैदानावरती दाखल होत आहेत. मोनिश पाटील मैदानावरती आता दाखल होत आहेत.
क्रमांक 5 वरती मोनिश पाटील मैदानावरती दाखल झालेत, परंतु मोनिश पाटील मैदानावरती येण्यापूर्वी निखिल यांच्या बॅटमधून जबरदस्त बॅटिंग पाहायला मिळाली. एक चौकार 3 षटकार लगातार लगावलेत आणि आपल्या संघाला 40 पार या फलंदाजाने नेऊन ठेवलंय. अप्रतिम बॅटिंग. मोनिश पाटील मैदानावरती. इर्शादचा शेवटचा बॉल शिल्लक आहे आणि धावफलकावरती धावा आहेत 42. बेचाळीस धावा आता धावफलकावरती आहेत. नवीन फलंदाज मैदानावरती दाखल होत आहेत. मोनिशसाठी हा बॉल हलक्या हाताने बॉलला खेळतात. पॉइंट क्षेत्रामध्ये एका धावेचा प्रयत्न झाला. एक धाव प्राप्त होईल. एका धावेने धावफलक पुढे जाते. 43 धावा धावफलकावरती आहेत. 43 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. लॉस ऑफ द 3 विकेट आफ्टर कंप्लीशन ऑफ 3 ओव्हर. 3 षटकांचा खेळ संपलाय. 43 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये प्रथम बॅटिंग करत असताना सरवली टीमने बनवल्यात. अंतिम षटकाचा खेळ अद्यापही बाकी आहे आणि त्यासाठी मात्र मोठी मीटिंग मैदानावरती सुरू आहे. टॉससाठी या ठिकाणी यायचंय. विनंती आहे. तळेवाडी संघाचे संघनायक आणि वाहळोली संघाचे संघनायक, विनंती आहे आपण टॉससाठी त्वरित या ठिकाणी या. तळेवाडी आणि वावळोली संघाचे संघनायक, आपला विनंती आहे. सेकंड राऊंडची पहिली मॅच यानंतर त्या दोन संघांदरम्यान खेळवली जाणार आहे. आपण टॉससाठी त्वरित येणं गरजेचं आहे. इनिंग ब्रेकमध्ये कंपल्सरी या ठिकाणी टॉस केला जाईल. पहिलाच बॉल फायनल क्षेत्रामध्ये बॉल गेलाय आणि एका धावेचा प्रयत्न आहे. एक धाव तिथे प्राप्त होईल. एका धावेने धावफलक पुढे जाईल. 44 धावा धावफलकावरती आहेत. 44 लॉस ऑफ द 3 विकेट. खूप चांगली बॅटिंग या डावामध्ये पाहायला मिळाली आहे आणि खूप कमी वेळा खरं तर 40+ स्कोर तुम्हाला या मैदानावरती पाहायला मिळाला आहे या 3 दिवसांमध्ये. यावेळेस देखील चांगला फटका क्षेत्ररक्षक आहेत. बॉलच्या दिशेने आलेत नदीम. दुसऱ्या धावेचा प्रयत्न झालाय आणि 2 धावा अगदी सहज पूर्ण देखील होतील. "46" 46 धावा धावफलकावरती आहेत. अंतिम षटकाचा खेळ सुरू आहे आणि 46 धावा धावफलकावरती आहेत. चांगली फलंदाजी पाहायला मिळाली आहे. कौतुक केलं पाहिजे सरवली संघाचं. ज्या पद्धतीने बॅटिंग केली, निखिलने देखील आक्रमक फलंदाजी केली आणि आपल्या संघाला सन्मानजनक धावसंख्येपर्यंत नेऊन पोहोचवलंय. फुल्लर लेनचा बॉल ऑफ ड्राईव्ह तुम्ही पाहताय. क्षेत्ररक्षक आहेत. लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये एका धावेचा प्रयत्न असेल, सहज ती पूर्ण देखील होईल आणि एका धावेने धावफलक पुढे जाते. 47 रन्स. 47 धावा धावफलकावरती आहेत. अंतिम षटकाचा खेळ सुरू आहे आणि 47 धावेंपर्यंत बॅटिंग करणारी टीम पोहोचली आहे. 50 धावा मॅडिसर या मैदानावरती 3 दिवसामध्ये खूप मुश्किलीने झाल्यात. एखाद 2 इनिंग असतील जिथे 50 धावा झाल्या असतील, परंतु त्या व्यतिरिक्त धावफलक जे आहे ते 35 ते 40च्या दरम्यान खूप वेळा राहिले या मैदानावरती. फुलर लेनचा बॉल पुन्हा एकदा एक धाव इथे त्याचा प्रयत्न केला जाईल. दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न झालाय आणि 2 धावा या ठिकाणी पूर्ण होतील. 2 धाव्यांच्या साहाय्याने धावफलक पुढे जाईल. 49 49 धावा धावफलकावरती आहेत. गोलंदाज अमन बॉलिंग ट्रॅकवरती आहेत.
49 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. 49 धावा धावपलकावरती आहेत. चांगला फटका आहे. गॅपमध्ये बॉल. स्क्वेअर लेगचे क्षेत्ररक्षक त्यांच्या उजव्या बाजूला बरेच जास्त धावलेत आणि 2 धावांचा प्रयत्न होता. 2 धावा या ठिकाणी प्राप्त होतील. 50 अप झाली आहे. बॅटिंग करणाऱ्या टीमच्या 51 धावा धावपलकावरती आहेत. सरवली टीमने बनवल्यात 51 धावा. चांगली बॅटिंग पाहायला मिळाली. 50 अप झाली बॅटिंग करणारी टीम. शेवटचा एक बॉल अद्याप शिल्लक आहे. 51 धावेंपर्यंत हा प्रवास जो आहे तो केलाय बॅटिंग करणारी टीम अर्थात सरवली बी टीमने देखील खूप चांगलं क्रिकेट आज मैदानावरती खेळलंय. 50+ स्कोर इथे केलाय आणि चांगली फलंदाजी त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळाली. शेवटचा बॉल या पहिल्या डावातला बाकी आहे. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा झालाय. बॅट आणि बॉलमध्ये संपर्क नाहीये. खेळाचं पूर्वार्ध या ठिकाणी पूर्ण झालंय आणि धावपलकावरती धावा आहेत 51 आणि 52 धाव्यांचं लक्ष या ठिकाणी असेल खडेगोलवली संघासमोर. त्याच दरम्यान मिड मॅच मध्ये आपण टॉस या ठिकाणी करणार आहोत. चला वावळोली आणि तळेवाडी संघाचे संघनायक विनंती आपण टॉससाठी या. वावळोली संघाचे संघनायक आपल्याला विनंती आपण टॉससाठी या. तळेवाडी संघाचे संघनायक या ठिकाणी दाखल झालेत. सेकंड राऊंडची ही महत्वपूर्ण मॅच. तिचा केला जाईल टॉस. मॅडी सरांच्या शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत. आणि टॉस केला जातोय. तळेवाडी संघाने टॉस जिंकलाय. निर्णय आपण सांगायचा आहे. तळेगाव वाडी संघानं टॉस जिंकलेला आहे आणि निर्णय आपल्यापर्यंत येईलच. तत्पूर्वी आपण कॉमेंट्री बॉक्समध्ये परिवर्तन करतोय आणि पुढील खेळाच्या द्वितीय सत्रासाठी राहुलजी चव्हाण सरांना आपण मायक्रोफोनवरती आमंत्रित करूयात.
धन्यवाद तुषारजी शिंदे सर आणि राहुलजी चव्हाण. जाऊया मॅचच्या दिशेने, कारण पहिल्या फेरीतील हा शेवटचा सामना आपल्याला पाहायला मिळणार आहे. पुनश्च एकदा सर्व क्रिकेट रसिकांचं मनपूर्वक स्वागत आपण करू. स्पर्धा तुम्ही आम्ही जी एन्जॉय करतायत ती बदलापूर ग्रामीण क्रिकेट असोसिएशन संलग्न वांगणी यांच्या संयुक्त विद्यमाने ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळणार आहे. फ्रेंडशिप ग्रुप आयोजित अजय नवले स्मृती चषक 2025. एक्कावन्न धावा खेळाच्या पूर्वार्धामध्ये आपण पाहिलेले आहेत आणि 52 धावांचं लक्ष्य या ठिकाणी ठेवण्यात आलेलं आहे. सलामीची जोडी मैदानावरती दाखल होते. रोहित भालेराव आणि मोरेश्वर. बावन्न धावांचं लक्ष आणि आता आपण मॅचच्या दिशेने जाणार आहोत. पहिले षटक मॅन्डेटरी पॉवर प्लेच आपल्याला पाहायला मिळणार आहे आणि मॅन्डेटरी पॉवर प्ले मध्ये मयूर म्हात्रे या गोलंदाजाचा वापर या ठिकाणी करण्यात आलेला आहे. चला मॅचला आपण लगेच सुरुवात करू आणि थेट जाऊया ऑन गोईंग मॅच कडे, कारण एक चांगला सामना प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. तुषार शिंदे सरांनी एक चांगला उल्लेख केला की येत्या 2 दिवसामध्ये आपण जर पाहिलं तर मागील 50 पेक्षा जास्त धावसंख्या आपल्याला पाहायला मिळाली नाही आहे आणि आज ते चित्र या ठिकाणी आपण पाहतोय. 51 धावा, 50 अप धावसंख्या धावफलकामध्ये पाहिले. 52 धावांचं लक्ष्य. दोन्ही टीमला भरपूर साऱ्या शुभेच्छा देऊया. मॅचला होते सुरुवात. व्हेरी फर्स्ट बॉल. पहिला चेंडू पडल्यानंतर थोडासा बाहेर आला. पंच दर्शवतात वाईट बॉल. थोडासा स्विंग झाला आणि कदाचित हलकासा कट होत असताना बॉलने दिशा बदलली आहे आणि वाईट बॉल या ठिकाणी. सलामीची जोडी मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळते. ड्राइव्ह करण्याचा प्रयत्न गॅप मधून, कव्हर्स मधून हा बॉलला बाहेर काढलंय. अलॉंग द कार्पेट बॉल जाईल सरळ सीमा रेषा पार. धावा मिळतील 4. पहिला चेंडू वाईड आला, त्यानंतर चौकार. लाईन या ठिकाणी अप्रतिम पाहायला मिळते. पडल्यानंतर गती थोडीशी कमी केली आणि या ठिकाणी चांगला चेंडू टाकण्यात आलेला आहे. गोलंदाज आपण पाहिलं तर मयूर म्हात्रे हा गोलंदाज आहे. पहिले षटक हाताळत असताना फार मोठी जबाबदारी असते. पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं तर 2 खेळाडू तुम्हाला 30 यार्ड सर्कलच्या बाहेर पाहायला मिळतात पॉवर प्ले मध्ये आणि बाकी 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये या ठिकाणी जो क्षेत्ररक्षणाचा विळखा आहे या ठिकाणी तो आपल्याला पाहायला मिळत असतो. गोलंदाज सज्ज मयूर म्हात्रे. यावेळेस पुन्हा एकदा त्या दिशेने बॅक टू बॅक. यावेळेस चांगला स्ट्रोक पाहायला मिळाला. अलॉंग द कार्पेट आणखीन एक बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर आणि आलेला हा दर्जेदार स्ट्रोक चौकार. नऊ धावा फलकावरती आहेत आणि खरं तर याच पद्धतीने सुरुवात व्हायला हवी. 52 धावांची गरज आहे म्हटल्यानंतर प्रति षटकामागे आस्किंग जे रन रेट आहे ते 13.00च्या सरासरीने बनवावंच लागणार आहे. पहिल्या सुरुवातीच्या 3 चेंडूमध्ये 9 धावा धावफलकावरती लावण्यात आलेल्या आहेत. म्हणजे अगदी आपण पाहिलं तर त्याच अनुषंगाने बॅटिंग करते खडे गोलवली टीम. रोहित भालेराव किडनी सारखा एक मातब्बर खेळाडू
व्यावसायिक दर्जाचा खेळ आहे, त्यांनी सातत्याने खेळलेला आहे आणि सध्या ग्रामीण गटातून खेळत असताना खडी गोलवली या संघासाठी तो मात्र नेतृत्व करतोय. गोलंदाज संजय मयूर मात्रे राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेस पुढे सरसावलेत, चांगला स्ट्रोक, बॉल जाईल सरळ मोरेश्वरच्या पाठमधून. आणखीन एक बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. इट्स अ मॅक्सिमम पॉवरफुल षटकार. लक्षात असू द्या खडे गोलवली टीम खेळाडू कक्ष तुम्हाला आमच्या बाजूला आहे, तिकडे या राईट साईडला. सगळ्यांना विनंती आहे की आपण त्या बाजूला बसायचं आहे, लक्षात घ्या, कारण स्पर्धा लाईव्ह टेलिकास्ट आहे. षटक क्रमांक पहिलं चालू आणि पहिल्या षटकामध्ये काय धुवाधार बॅटिंग सध्या मैदानावरती या तुषार सर आपल्याला पाहायला मिळते. मोरेश्वरने घेतलेली जबाबदारी त्याला माहिती आहे. 52 धाबांचं टार्गेट इतकं सोपं नाही आहे या मॅच मध्ये आणि सुरुवात जर तुमची चांगली असेल तर शेवट सुद्धा तुमचा चांगलाच होतो असा प्रयत्न या ठिकाणी सध्या तरी केला जातोय. कोणत्या प्रकारची धाव मिळणार आहे रोहितला माहिती आहे. आता रिक्स नको, कारण प्रति षटकामागे जी धावगती आपल्याला मेंटेन करायची आहे त्याही पेक्षा जास्त धावा सध्या तरी स्कोर कार्ड वरती पाहायला मिळतात. 13च्या सरासरीने जर धावा बनवल्या तर मात्र 52 धावांचं टार्गेट सहज शक्य होणार आहे. शेवटचा बॉल यावेळेस आपण पाहतोय शॉट ऑफ लेनचा होता, पडल्यानंतर त्याला खेळून काढले सरळ लॉंग ऑन आणि लॉंग ऑफच्या मधोमध चेंडू अडवला जाईल तोपर्यंत मिळेल एक सिंगल धाव. आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 16 धावा धावफलकावरती आहेत. एक चांगला स्टार्ट, चांगली सुरुवात म्हणता येईल. कडे गोलवली संघाची 52 धावांचं भलं मोठं टार्गेट आहे. सकाळपासून आपण पाहिलं तर सुरुवातीला पहिल्या 2 मॅचेस मध्ये 35 धावांचं टार्गेट होतं, त्यानंतर तिसऱ्या मॅच मध्ये फक्त 30 धावांचं टार्गेट असताना तो सामना थांबवला माऊ 11 शिवशक्ती कळाव संघाने. आणि आता हा चौथा सामना प्रेक्षकांच्या भेटीला आलेला आहे ज्यामध्ये 52 धावांचं एक मोठं टार्गेट आहे, परंतु खडे गोलवली संघासमोर हे टार्गेट थोडंसं छोटं वाटतंय असं मला तरी वाटतंय. या मॅच मध्ये मोरेश्वर आणि रोहित यांनी केलेली सुरुवात अप्रतिम. 16 धावा धावफलकावरती आहेत. विजयासाठी अजूनही 18 चेंडूमध्ये 36 धावांची गरज आहे. आमचे क्रिकेट प्रेमी सध्या या मॅचचा आनंद घेत आहेत. आमचे जवळचे मित्र मिस्टर ललित राणे जे हनुमान क्रिकेट संघ एरन जाड संघाचे एक चांगले जुने जाणते खेळाडू आहेत. सध्या इंजर्ड असल्या कारणाने ते संघामध्ये खेळू शकत नाही आहेत, परंतु त्यांच्या संघाला प्रोत्साहित करण्यासाठी आवर्जून ज्या ज्या ठिकाणी स्पर्धा असते त्या त्या ठिकाणी ललित राणे हे मात्र उपस्थित असतात. 18 बॉल 36 ची गरज आहे. गोलंदाज निखिल बॉलिंग ट्रॅक वरती आपण पाहतोय. स्ट्राईक एंडला पुन्हा एकदा तोच मोरेश्वर ज्याने सुरुवात अप्रतिम केली आहे या डावाची. पहिला बॉल स्विच हिट करण्याचा प्रयत्न, इथे मात्र कोणती धाव मिळणार नाही. निर्धाव चेंडू आपण पाहतोय. संपर्क व्यवस्थित होऊ शकला नाहीये आणि या ठिकाणी थोडे नाराज असतील स्वतःच्या कामगिरीवरती मोरेश्वर. पहिल्या षटकामध्ये 16 धावा आलेले आहेत. पहिला चेंडू डॉट गोलंदाज निखिलचा. यावेळेस ऑन साइडला स्ट्रोक आपल्याला चांगला पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक जज करतात, वेल जज हॅड टेकन. फलंदाज होईल बाद. पहिला धक्का, भरपूर मोठी शिकार या ठिकाणी करण्यात आलेली आहे. मोरेश्वरला मात्र माघारी परतावा लागेल. सरवली संघाच्या गोलंदाजाने कमाल केली आहे. पहिला ब्रेक थ्रू त्याने मिळवून दिलेला आहे. निखिलचं कौतुक करायला हरकत नाही आहे. आणि या ठिकाणी पहिला धक्का लागेल टीम खडे गोलवली संघाला. फलंदाज बाद. षटक क्रमांक 2 चा खेळ तुम्हाला पाहायला मिळेल. पहिला डॉट आला, त्यानंतर विकेट आणि मोरेश्वरचा खेळ या ठिकाणी संपुष्टात झालेला आणि त्याची आता जागा घेण्यासाठी 1 डाऊन साठी मैदानावरती दाखल झाला श्राफिल.
षटक क्रमांक 2 चा खेळ प्रगती पथावरती आहे. सेकंड ओव्हर इन प्रोग्रेस. 16 धावा धावफलकामध्ये. रोहित भालेराव अद्यापर्यंत नॉन स्ट्राईक एंडलाच या ठिकाणी प्रत्येक खेळाडूचं प्रतिबिंब म्हणून मात्र नॉन स्ट्राईक एंडला आरसा बनून उभा आहे. गोलंदाज निखिल. एका बाजूला सरवली भिवंडी बेल्ट मधील हा संघ आहे. ओ चांगला असतो. काय जबरदस्त अनोख्या स्टाईलने एक अनोखा अंदाज. बॉल चाललाय सीमा पार. अंपायर सिग्नल. दॅट्स मॅक्सिमम पॉवरफुल षटकार. षटकार आलेला आणि या षटकाराने धावत संख्या वृद्धिंगत झालेली पाहायला मिळते. 22 धावा 22. तुषार शिंदे सरांचा आवाज तुम्ही गेले 2 दिवस या ठिकाणी ऐकतात. आजचा 3रा दिवस. उत्तम दर्जाची साथ त्यांची आम्हाला लाभते या स्पर्धेमध्ये. त्यांचंही कौतुक व्हायला हरकत नाहीये. यावेळेस ऑन साईडला पुन्हा एकदा सॉफ्ट आणणे चेंडूला वळवलंय. बॅकलिफला खाली ठेवत असताना आपण पाहतोय जबरदस्त कामगिरी आपल्याला पाहायला मिळते. जितकी आक्रमकता तुमच्याकडे ना तितका संयम सुद्धा असला पाहिजे. आणि याचं प्रात्यक्षिक उदाहरण सध्या तरी श्राफिलच्या माध्यमातून या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळालं. एक षटकार आल्यानंतर घेतलेली सिंगल रोहित भालेरावला मात्र स्ट्राईक मिळते. या इनिंगचा पहिला बॉल या ठिकाणी फेस करण्यासाठी तो सज्ज झालेला आहे. संघाची धावत संख्या 23. 23 धावा आहेत. 52 धावत संख्येची गरज या मॅच मध्ये. ओमसा MTC लाईव्ह टेलिकास्ट या वाहिनीच्या माध्यमातून या स्पर्धेचं थेट प्रक्षेपण चालू आहे. आणि खऱ्या अर्थाने जे घरी बसल्या प्रेक्षक या स्पर्धेचा आनंद घेत आहेत त्यांचे मनपूर्वक स्वागत. हो पुन्हा एकदा सॉफ्ट हँडने ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. एक्स्ट्रा कव्हरला बॉल चालला. शतक बेगान आलेत. एकच धाव मिळणार आहे. रोहितला माहिती आहे मैदानाच्या आतमध्ये थांबणं फार गरजेचं आहे. जर मात्र बचेंगे तो और भी लढेंगे या समीकरणानुसार सध्या तरी मैदानावरती खेळ रोहित भालेराव आणि श्राफिलचा आपल्याला पाहायला मिळतोय. 24 धावा आहेत. फुल टॉस बॉल. फुल टॉस या ठिकाणी वसूल करत असताना श्राफिल त्याच्या बॅट मधून आलेला या इनिंग मधील हा दुसरा षटकार. फुल टॉस बॉल होता आणि जी संधी प्राप्त करून दिली त्या संधीचं सोनं तर झालंच पाहिजे. आणि संधीचं सोनं करत असताना श्राफिलने काय जबरदस्त घणाघाती प्रहार या ठिकाणी केलेला आहे. 30 धावा धाव फलकामध्ये झालेले आहेत. आणि येणारे 12 बॉल 22 धावांची गरज आहे. 12 चेंडूमध्ये 30 बनले गेलेत. 12 चेंडूमध्ये अजूनही 22 बनवायचे. कसं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे. कारण क्रिकेट म्हटलं तर सरड्यासारखा रंग बदलणारा खेळ म्हणजे क्रिकेट आहे. तुम्हा आम्हाला सगळ्यांना वेड लावणारा खेळ म्हणजे क्रिकेट आहे. क्रिकेटमध्ये जर तरला फार महत्व नाही आहे. आणि सध्या आता 12 चेंडूमध्ये 22 धावांसाठी जी स्वीट अँड शॉर्ट मीटिंग झालेली आहे सरवली टीमची, कुठेतरी या धावा रोखण्याचा प्रयत्न हा संघ सुद्धा मैदानाच्या आतमध्ये करणार आहे. 12 बॉल 22 ची गरज आहे. आता प्रति षटकामागे 13 ची सरासरी ही आवश्यकता होती. परंतु आता फक्त आणि फक्त 11च्या सरासरीने या धावा चेस करायचे. टीम खडे गोलवली संघाला. 12 बॉल 22 ची गरज. चांगलं क्रिकेट सध्या मैदानावरती दोन्ही टीमच्या वतीनं एका बाजूला धावा वाचवण्यासाठी प्रयत्न होत आहेत तर दुसऱ्या बाजूला धावा बनवण्यासाठी प्रयत्न होत आहेत. 12 बॉल 22 ची गरज. षटक क्रमांक 3 ची जबाबदारी देण्यात आली आहे ती गोलंदाज प्रणयला या ठिकाणी आपण पाहतोय. सरवली बी हा संघ मैदानाच्या आतमध्ये खेळतोय. भिवंडी तालुक्यातील संघ. 12 चेंडूमध्ये 22 धावा त्यांना वाचवायचे तर दुसऱ्या बाजूला डोंबिवली बेल्ट मधील खडे गोलवली या संघाला 12 चेंडूमध्ये 22 धावा बनवायच्या. स्ट्रायकिंगला रोहित भालेराव. प्रणयच्या विरोधात मॅचला होती सुरुवात. चांगलं घमासान युद्ध प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. पहिला बॉल यावेळेस आपण पाहतो रोहित भालेराव साठी मिस टायमिंग खेळण्यासाठी भाग पडलंय. आणि हो
या ठिकाणी भरपूर मोठी चूक पाहायला मिळते. फलंदाज झाला बाद. वाघाची शिकार ज्याच्यासाठी ट्रॅप रचण्यात आला होता तोच रोहित भालेराव या ठिकाणी जाळ्यामध्ये अडकलाय. का मीटिंग घेतली होती सरवली बी संघाने याचं उदाहरण आता प्रेक्षकांना पाहायला मिळालं असेल. फलंदाज झाला बाद. 1 मोर विकेट डाऊन. रोहित भालेराव बॅक टू द पॅव्हिलियन. नदीम आलेले आहेत न्यू बाटार मैदानाच्या मध्ये. संघाची धाबत संख्या आपण पाहिली तर 30 या अंकावरती आणि दुसरा धक्का लागलेला आहे. बचावात्मक क्रिकेट खेळण्याचा प्रयत्न होता रोहित भालेरावचा आणि तो कुठेतरी अयशस्वी राहिलेला आहे मित्रमंडळी या मॅच मध्ये. 12 चेंडूमध्ये 22 ची गरज होती. पहिल्याच बॉलवरती या ठिकाणी विकेट मिळाली प्रणयला. गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती पुन्हा एकदा सज्ज. हो अपट्रॅकर बॉल पुन्हा एकदा खेळण्यासाठी भाग पाडले. क्षेत्ररक्षक बेगाने आले दूरवरून. हो झेल खेळाचा प्रयत्न. काय कमालीचे प्रयत्न होते. दाद द्यावी लागेल, दाद द्यावी लागेल क्षेत्ररक्षकाच्या कमालीला. सचिन त्या ठिकाणी होते सरवली बी संघाचे. किती धावत पळत त्याने अंतर कापलं होतं. अखेर बॉल पर्यंत ते पोहोचले होते परंतु शेवटच्या क्षणाला जो हातामधून चेंडू बाउन्स झाला त्याने मात्र अगदी आपण पाहतो साथ सोडली. मी तर म्हणेल अप्रतिम अप्रतिम. हॅट्स ऑफ सचिन तुमच्या या कामगिरीला आणि अफलातून प्रयत्न. धावत संख्या रोखण्याचा प्रयत्न सध्या सरवली टीम करते. एक धाव फलकावरती ऍड झालेली आहे. 31 धावा. 52 धावत संख्येची गरज म्हणजे अजूनही 21 धावांची गरज असणार या मॅच मध्ये. हो चांगला स्ट्रोक करण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा प्रॉपर बॅट वरती येऊ शकला नाहीये. एकच धाव मिळेल प्रणयला. या ठिकाणी का या तिसऱ्या षटकामध्ये पाचारण करण्यात आलेलं आहे याचं प्रात्यक्षिक उदाहरण रितेश भोपी आपण पाहिलं असेल. अगदी 2 षटकानंतर एक छोटीशी मीटिंग घेण्यात आलेली आहे आणि त्या मीटिंग मधून आपण जर पाहिलं तर एक चांगला गोलंदाज त्या ठिकाणी निवडण्यात आला. सरवली बी संघासाठी जो तारणहार झालेला आहे अद्यापपर्यंत तरी. 9 चेंडू आणि 20 धावांची गरज. व पुन्हा एकदा टॅप पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न होता. अंडरबॉक्स स्टाईल. एक सिंगल धाव मिळेल. एकाच धावेच्या मदतीने संघाची धावत संख्या 33 वरती जाऊन पोहोचली. सिंगल डबलला सध्या तरी प्राधान्य देण्यात आले. सुरुवातीला अटॅकिंग क्रिकेट जरूर खडे गोलवली संघाच्या खेळाडूने खेळला. मोरेश्वर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं तर चांगलं क्रिकेट खेळत होता. तो बाद झाल्यानंतर रोहितने देखील मैदान सोडलं आणि त्यानंतर आता जबाबदारी वाढली आहे ती श्राफिल आणि नदीम वरती. गोलंदाज प्रणय. हो यावेळेस हेलिकॉप्टर स्ट्रोक करण्याचा प्रयत्न होता. गोपनीय सारखी बॅट फिरवली होती. संपर्क व्यवस्थित होऊ शकला नाहीये. एकच धाव. एकच धाव. प्रॉपर टायमिंग होऊ शकलं नाहीये आणि या ठिकाणी एक सिंगलला प्राधान्य देण्यात आलेलं आहे. शेवटचा अंतिम बॉल आणि आता शेवटच्या बॉलमध्ये फार मोठी जिम्मेदारी असणार आहे. एखादा चौकार षटकार आला तर समीकरण सोपं होईल. हो लाईन पाहावी लागणार आहे. कदाचित पंच आमच्याकडे वळतात यासाठी बाईट बॉल जाऊ दिलं. बॉल लेफ्ट आणि एक्स्ट्रा मिळेल. एक्स्ट्राच्या मदतीने संघाची धावत संख्या 35 धावा आहेत. ओमसाई एमटीसी लाईव्ह टेलिकास्ट या वाहिनीच्या माध्यमातून या स्पर्धेचं थेट प्रक्षेपण झाले. फार कमी वेळेमध्ये जास्तीत जास्त प्रसिद्धी कोणत्या वाहिनीला मिळाली असेल तर ते नाव म्हणजे ओमसाई एमटीसी लाईव्ह टेलिकास्ट. यावेळेस ऑन साईडला उडवणार आहे. क्षेत्ररक्षक जज करतात. उंची जास्त लांबी कमी. झेल ड्रॉप. फर्स्ट नाही सेकंड अटेम्प्ट मध्ये सुद्धा प्रयत्न झाले होते परंतु या ठिकाणी हा झेल ड्रॉप झालेला आहे आणि फक्त 2 धावा या ठिकाणी एकवटण्यात आलेल्या आहेत आणि या 2 धावेच्या मदतीने संघाची धावत संख्या फलकावरती 37. येणारी 6 बॉल आणि 15 धावांची गरज.
2 धावांनी अगदी धावफलक पुढे सरकलेला आपल्याला पाहायला मिळालं. चला जास्त वेळ टीम मीटिंग करू नका, विनंती राहील सरवली बी संघ आपण सुद्धा कोऑपरेट करा आयोजकांना, कारण ऑलरेडी आपण या स्पर्धेसाठी 1 ते 1.5 तास लेट आहोत. जो सामना थांबवला होता तिथून आपण थोडेसे लेट आहोत. रोहित भालेराव एक चांगला मेसेज देण्यासाठी मला तरी असं वाटतं की मैदानाच्या मध्ये दाखल झाले. 6 बॉल 15 ची गरज आहे. सहा बॉल आणि 15 धावांची गरज आहे. ललित राणे सुद्धा या मॅचचा आनंद घेत आहेत. सहा बॉल 15 धावांची गरज. शेवटचा अंतिम षटक. जाऊया मॅचच्या दिशेने. जबरदस्त सामना आजच्या दिवसामध्ये प्रत्येक प्रेक्षकाला पाहायला मिळालेला आहे, कारण प्रत्येक मॅच ही शेवटच्या षटकामध्ये शेवटच्या बॉल पर्यंत गेलेली आहे आणि तशीच अपेक्षा आता आमच्या सर्व लाडक्या प्रेक्षकांना असेल. हाही सामना अगदी शेवटपर्यंत रंगतदार स्थितीमध्येच गेला पाहिजे. 6 चेंडू 15 धावांची गरज आहे. एका 2 मोठे पटकावले तर हा सामना लवकर खुला करण्याचा प्रयत्न टीम खडे गोलिवली करेल आणि एखादी विकेट डॉट बॉल या सामन्यावरती पकड मजबूत करण्याचा प्रयत्न टीम सरवली बी करणार या मॅच मध्ये. गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती गौरव सचत. स्ट्राइक एंडला फलंदाज श्राफिल. फुल टॉस बॉल ऑन साइडला कन्वर्ट केलं क्षेत्ररक्षकाने आणि इथे सेल ड्रॉप. कॅचेस विन द मॅचेस. पकडा झेल जिंका क्रिकेटचा खेळ. सातत्याने आपण पाहतो या चुका कदाचित तुम्हाला महागात पडू शकतील. या महत्वाच्या मॅच मध्ये म्हटलं जातं ना, समुद्रामध्ये जेव्हा जहाज असते, जर एका जहाजाला छोटासा छिद्र असेल ना तर ती जहाज बुडल्याशिवाय राहत नाही. म्हणून या छोट्या छोट्या चुका मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला टाळाव्या लागणार आहेत. ही झेल फार महत्वाची होती. श्राफिल मैदानाच्या आतमध्ये खेळतोय. 2 धावा त्याने एकवटल्यात. समीकरण पुन्हा एकदा बदललंय. 5 बॉल 13 धावांची गरज आहे. स्पर्धा तुम्ही पाहता फ्रेंडशिप ग्रुप आयोजित अजय स्मृती चषक. अजय नवळे यांच्या स्मृतीला उजाळा देण्यासाठी या स्पर्धेचं आयोजन सर्व मित्र परिवाराच्या वतीने करण्यात आलेलं आहे. बदलापूर ग्रामीण क्रिकेट असोसिएशन संलग्न वांगणी यांच्या संयुक्त विद्यमानेने चालू असलेली स्पर्धा क्रिकेटचा महासंग्राम, क्रिकेटचा महाकुंभमेळा सध्या तरी स्वर्गीय जगन्नाथ क्रीडा संकुलामध्ये आपल्याला अनुभवायला मिळतोय. गोलंदाज सचे गौरव. फुल टॉस बॉल पुन्हा एकदा ऑन साइडला क्षेत्ररक्षकाने. इथे आपण पाहतोय वेगाने चेंडूवरती अगदी झडप टाकण्याचा प्रयत्न करतात आणि या 2 धावा. गुड रनिंग बिटवीन द विकेट, गुड कॉलिंग ऑल्सो. प्रत्येक बॉल गणित समीकरण तुम्हाला वेगळं पाहायला मिळणार आहे. प्रत्येक बॉलवरती दुहेरी धाव घेण्याचा मानस या ठिकाणी श्राफिलचा आहे. एखादा चौकार एखादा षटकार या सामन्याचा बिमोड केल्याशिवाय राहणार नाही. 6 बॉल 15 ची गरज होती. येणारी 5 बॉल 13 ची गरज होती. आता येणारी 4 बॉल 11 ची गरज या मॅच मध्ये असणार आहे. गोलंदाज गौरव बॉलिंग ट्रॅक वरती सज्जत. राईट आर्म ओव्हर द विकेटने. हो यावेळेस पुन्हा एकदा बॅटची अतलीकडे लागली. एक सिंगल कंप्लीट. सेकंडचा कॉल. पुन्हा एकदा श्राफिलला स्ट्राईक घ्यावी. या 2 धावा दाद द्यावी लागेल. सातत्याने आपण पाहतो जीवाच्या कंदाने प्रयत्न करतात, धावतायत, पळतायत. सामना सोडायचा नाहीये. अखेर या मॅच मध्ये अगदी आपण पाहतोय या क्रीडा नगरीमध्ये विजयाची पताका कोण मिळवणार या सामन्यामध्ये याचं उत्तर तुम्हाला काही क्षणामध्ये मिळणार आहे. 3 बॉल शिल्लक आहेत. 9 धावांची गरज आहे. एखादा चौकार षटकार आल्यानंतर या सामन्याचा बिमोड होणार आहे. जर डॉट बॉलला विकेट आले तर पुन्हा एकदा दडपणाखाली वावरेल टीम खडे गोलेवली. काय जबरदस्त क्रिकेट, मनोरंजनात्मक खेळ म्हणून या खेळाकडे पाहिलं जातं आणि सध्या तसंच मनोरंजन सर्व प्रेक्षकांचं आपण पाहतोय. 3 बॉल 9 धावांची गरज आहे. प्रत्येक सामना हा अति तटीचा आपल्याला पाहायला मिळालेला आहे. फुल टॉस बॉल
यावेळेस ऑन साइडला क्षेत्ररक्षक जज करतात वेल जज अँड टेकन फुल टॉस बॉल वरती संधी होती परंतु तिचं सोनं करता आला नाही श्राफिलला फलंदाज होतोय बाद येणारे 2 बॉल आणि आता विजयासाठी गरज असणारे ती 9 धावांची कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम आहे 2 बॉल वरती 2 चौकार जरी आले तरी हा सामना खडे गोलवली संघ आपल्या बाजूने खेचून आणू शकत नाही 2 बॉल मध्ये तुम्हाला एक चौकार एक षटकार मारावाच लागणार आहे जर हा सामना जिंकायचा असेल तर या मॅच मध्ये ही स्पर्धा जिंकायची असेल तर हा कारनामा आता सध्या मैदानाच्या आतमध्ये येणाऱ्या फलंदाजाला करावा लागणार आहे न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय वामन म्हात्रे 2 बॉल 9 धावांची गरज काय जबरदस्त क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे ताकदीच्या जोरावरती मात्र हा सामना जिंकायचा असेल तर हा कारनामा वामन म्हात्रे यांना करावाच लागणार आहे सध्या हे नाव बदलापूर सार्वत्रिक निवडणुकीमध्ये भरपूर चर्चेचं आहे 2 बॉल 9 धावांची गरज गोलंदाज सज्ज गौरव सायखेडला मिस्टर वामन चला भरपूर वेळ या मॅच साठी घेतलेला विनंती राहील 2 बॉल 9 धावांची गरज आहे स्ट्रायकिंगला वामन आणि यावेळेस एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने फटका एक्झिक्यूट केलाय क्षेत्ररक्षक धावतायत शेवटच्या क्षणाला बॉलला या ठिकाणी अडवण्यात आलेला आणि आता या 2 धावा लक्षात असू द्या हा चेंडू फक्त आणि फक्त बाउंड्री लाईनच्या बाहेर गेला असता तर या मॅच मध्ये खडी गोलवली संघाचं अस्तित्व कायम असं परंतु अजूनही मॅच संपलेली नाहीये 1 बॉल 7 धावांची गरज आहे जर एक्स्ट्रा वाईड किंवा नो बॉल आला तर पुन्हा एकदा या मॅच मध्ये शिरकाव होऊ शकतो 1 बॉल 7 ची गरज गोलंदाज सज्ज गौरव सायकेलला मिस्टर बामन फुल टॉस बॉल आणि यावेळेस ऑन साइडला कन्वर्ट केले जाईल बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर आणि धावा इथे मिळतील 4 धावा आणि हा सामना या ठिकाणी जिंकलेला आहे तो सरवली बी संघाने विजय संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन आणि हार्ड लक टीम खडे गोलवली या मॅचचा मॅन ऑफ द मॅच नो डाऊट ज्याने ऑलराऊंडर भूमिका ज्याने निभावलेली आहे अष्टपैलू कामगिरी ज्याची आपल्याला पाहायला मिळाली आहे 7 चेंडूमध्ये